यवतमाळच्या चौसाळी या जंगलामध्ये 15 मेच्या तारखेला एका अज्ञात तरुणाचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये सापडला होता। त्या मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती, त्यावरून त्याची ओळख पटवणं पोलिसांनाही अवघड जात होतं। पोलिसांनी त्या परिसरामधील सर्व बेपत्ता लोकांची यादी तपासली, तरी देखील त्यामधून कोणताही क्लू सापडत नव्हता। त्याच दरम्यान एका शाळेमधील एक शिक्षक गेल्या काही दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी त्या शिक्षकाच्या मित्रांबरोबर संवाद साधला आणि त्यांच्या मोबाईलमधील एका फोटोमुळे या घटनेच्या मुळाशी गेले। जंगलामध्ये जो जळलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडला होता, त्याच्याच बाजूला काही शर्टाचे बटन तसेच अंडरवेअर होती। याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी या घटनेचं रहस्य उलगडलं। तपासामध्ये हे समोर आलं, मुख्याध्यापिका असलेल्या बायकोनेच शिक्षक असलेल्या नवऱ्याची हत्या केली आणि त्यानंतर जंगलामध्ये पुरावा नष्ट करायचा म्हणून त्या मृतदेहाला पेटून दिलं। पण हे सर्व फक्त एका महिलेने करणं शक्य नाही, हे पोलिसांना समजलं होतं। त्यांनी आणखीन शोध घेतला आणि भयंकर रहस्य उलगडलं। नेमकं मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीनेच शिक्षक पतीची हत्या का केली होती आणि तिला या कामामध्ये मदत कोणी आणि का केली होती, चला सविस्तर पाहू। 32 वर्षीय शंतनू देशमुख आणि त्याची 23 वर्षीय पत्नी निधी देशमुख। 32 वर्षीय शंतनू हा सनराइज इंग्लिश मीडियममध्ये शिक्षक म्हणून काम करत होता, तर त्याची पत्नी निधी ही त्या शाळेची मुख्याध्यापिका होती। वर्षभरापूर्वी शंतनू आणि निधीचा प्रेमविवाह झाला होता। लग्नानंतर हे दोघेही यवतमाळच्या सुयोग या परिसरामध्ये राहत होते। शंतनूला दारूचं व्यसन होतं। तो रोज त्याच्या मित्राबरोबर ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या वेळेवरती दारू पिण्यासाठी जायचा। पण 13 मे 2025ला शंतनू अचानक बेपत्ता झाला। तो कुठे गेला याची कोणालाच काही माहिती नव्हती। 13 तारखेला शंतनू दारू पिण्यासाठी आला नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्रांनी शंतनूला फोन केला, पण त्याचा फोन काही लागला नाही। शंतनू अचानक बेपत्ता झाला म्हणून मित्रांमध्ये चर्चा व्हायला लागली। पण त्यामधील काही मित्रांना शंतनूच्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवरून मेसेज आले, पण त्याचा फोन लागत नसल्यामुळे मित्रांना जरा संशय आला। याच दरम्यान 15 मेच्या सकाळी यवतमाळच्या चौसाळा या जंगलामध्ये एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला। त्या ठिकाणी तो मृतदेह सापडला। पोलिसांनी त्या घटनेची पाहणी केली। व्यक्तीची ओळख पटू नये म्हणून हा मृतदेह जंगलामध्ये आणून जाळला होता, हे पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झालं। त्यामुळे चेहरा पूर्णपणे डॅमेज झाला होता। त्याची ओळख पटवणं अवघड झालं होतं। ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या परिसरामध्ये पोलिसांनी पाहणी केली, त्यावेळेस त्यांना मृतदेहाच्या शेजारी शर्टाचं बटन, शर्टाचे तुकडे आणि जळलेली अंडरवेअर सापडली। फक्त एवढ्या पुराव्यावरून हा मृतदेह नेमकं कोणाचा आहे हे सांगणं कठीण होतं। त्यामुळे पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील तसेच वाशिम, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांची यादी मागून घेतली, पण बेपत्ता झालेल्या लोकांच्या यादीमध्ये कोणतीही माहिती मिळत नव्हती। मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला होता, त्यावरून हे स्पष्ट झालं होतं, ही हत्या 2 दिवसा अगोदर म्हणजे 13 मेलाच झाली होती। पोलीस सर्व पोलीस स्टेशनला बेपत्ता असलेल्या तरुणांची माहिती घेत होते। त्याच दरम्यान त्यांना समजलं, सनराइज इंग्लिश मीडियममधील एक शिक्षक 13 तारखेपासून बेपत्ता आहे। रोज शंतनू त्याच्या मित्रांबरोबर दारू प्यायला जायचा, पण आता तो 13 मे पासून कोणालाही भेटत नसल्याचं खबऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी शंतनूचे मित्र मनोज झाडे, आनंद क्षीरसागर, सुनील भोईटे या मित्रांची चौकशी केली। तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितलं, 13 तारखेपासून शंतनू आपल्याला भेटण्यासाठी आला नाही आणि त्या दिवसापासून त्याचा मोबाईल नंबर देखील बंद दाखवतोय, पण तरी देखील तो फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवरून तो आपल्याला संपर्क करत असल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं। त्यामुळं शंतनूची हत्या झाली असावी असा अंदाज लावणं पोलिसांना कठीण जात होतं। सर्वात अगोदर पोलिसांनी शंतनूच्या मित्राकडं त्याचा एखादा फोटो असला तर तो मागवला आणि हाच फोटो पोलिसांसाठी मोठा क्लू ठरला। मृतदेहाशेजारी सापडलेला शर्टाचा तुकडा, शर्टाचं बटन हे सर्व शंतनूच्या फोटोमधील शर्टाबरोबर मॅच होत होतं। त्यामुळे तो अर्धवट जळलेला मृतदेह शंतनूचा असावा असा संशय पोलिसांना आला। त्याची हत्या कोणी केली या प्रश्नाचं उत्तर शोधायला पोलिसांनी सुरुवात केली। त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितलं, 14 तारखेला आम्ही शंतनू बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला चाललो होतो, परंतु त्याची पत्नी निधी देशमुख यांनी आम्हाला अडवलं। त्यामुळे पोलिसांनी मोर्चा लगेचच निधी देशमुखकडे वळवला। पोलिसांनी निधीची चौकशी केली, त्यावेळेस तिने पोलिसांना सांगितलं, 13 तारखेपासून तो अचानक कोणालाही न सांगता बेपत्ता झालाय, पण मला व्हॉट्सअपवरती मेसेज करत असतो।
असं तिने पोलिसांना सांगितलं. एवढंच नाही तर तिच्या व्हॉट्सअप चॅट देखील तिने पोलिसांना दाखवले. त्यामुळं पोलिसांचं डोकंही चक्रावलं. जर 13 मे 2025ला शंतनूचा मृतदेह सापडला तर तो त्याच्या मित्रांबरोबर आणि पत्नीबरोबर व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवरून संपर्क कसं काय करतोय याचं कोडं काही पोलिसांना उलगडत नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी शंतनू आणि निधी ज्या ठिकाणी राहत होते त्या घराची झडती घेतली. तेव्हा घरामधील एक अंडरवेल, मृतदेहाशेजारी सापडलेली अंडरवेल, हे दोन्ही अंडरवेल एकाच कंपनीच्या होत्या. यावरून तो मृतदेह 32 वर्षीय शंतनूचाच आहे याची पोलिसांना पक्की खात्री पटली. पोलिसांना हे आठवलं जेव्हा शंतनूचे मित्र पोलिसांमध्ये तक्रार द्यायला चालले होते तेव्हा शंतनूची पत्नी म्हणजे निधीने त्यांना अडवलं होतं. ही गोष्ट पोलिसांना कुठेतरी खटकत होती. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा निधीला ताब्यात घेतला आणि तिची कसून चौकशी केली. पोलिसांनी जेव्हा त्यांच्या पद्धतीने चौकशी केली तेव्हा 23 वर्षीय निधीनेच आपणच आपल्या पतीची हत्या केली याची कबुली दिली आणि सर्व प्लॅनही पोलिसांना सांगितला. निधीने पोलिसांना सांगितलं तिने तिचा पती शंतनूचा खूप दिवसापासूनच हत्या करण्याचा प्लॅन आखला होता. वर्षभरापूर्वी लग्न झाल्यानंतर त्यांचे काही दिवस आनंदात गेले. शंतनूला दारूचं व्यसन होतं. तो रोज दारू पिऊन आपल्याला त्रास देत होता. काही महिन्यापासून त्याच्या मोबाईलमध्ये असलेले अश्लील फोटो तो व्हायरल करण्याची धमकी देखील निधीला देत होता. त्यामुळे त्याच्या या त्रासापासून कायमची सुटका करण्यासाठी आपण त्याच्या हत्येचा प्लॅन आखला असं निधीने पोलिसांना सांगितलं. निधी देशमुख ही सनराइज इंग्लिश मीडियम या स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होती. तेव्हा तिने शाळेतील काही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आपल्या विश्वासामध्ये घेतलं. मी UPSCच्या परीक्षेसाठी तुमच्या मुलाची तयारी करून घेईल. मी स्वतः त्यांच्याकडे लक्ष देईल असा विश्वास तिने काही मुलांच्या पालकांना दिला. UPSCच्या फिजिकल फिटनेससाठी निधीने त्या सर्व विद्यार्थ्यांना पहाटे 4 वाजता ग्राउंडवरती बोलवायला सुरुवात केली. आपल्या मुलांबरोबर स्वतः मुख्याध्यापिका देखील इतकी मेहनत घेते हे पाहून पालकांना देखील कौतुक वाटलं. मिशन UPSC 2030 या नावाने तिने व्हॉट्सअप ग्रुप बनवला. यामध्ये विद्यार्थ्यांना ती रोजचे टास्क द्यायची. त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणखीन जास्त विश्वास बसला. निधीचं मिशन मात्र वेगळंच होतं. आपले पती शंतनूची हत्या करण्याचं आणि याची कल्पना मात्र कोणालाच नव्हती. शंतनूच्या हत्येसाठी निधीने 13 मे 2025चा दिवस निवडला. तिने अगोदर गुगलवरती सर्च करून विष कसे तयार करायचं याची माहिती घेतली. त्यानंतर त्यासाठी लागणारं साहित्य गोळा करून ते मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर तयार केली. हीच पावडर तिने बनाना शेकमध्ये टाकून ते तिने तिचा पती शंतनूला प्यायला दिलं. विषारी ज्यूस प्यायल्यामुळे शंतनूचा काही वेळातच मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झालाय याची खात्री पटल्यानंतर निधीने आपला दुसरा प्लॅन ॲक्टिव्ह केला. मध्यरात्री 2:30च्या दरम्यान तिने मिशन UPSC 2030 या ग्रुपमधील 3 विद्यार्थ्यांना घरी बोलावून घेतलं. घरी आल्यानंतर त्या मुलांना भावनिक करून शंतनूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिने मदत मागितली. तिने तो मृतदेह साडी आणि ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि विद्यार्थ्यांच्या स्कूटीवर नेऊन चौसाळा जंगलात फेकून द्यायला सांगितला. त्यामधीलच एका मुलाला जवळच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल घ्यायला लावलं. जंगलामध्ये गेल्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याच्यावरती पेट्रोल टाकून तो मृतदेह जाळण्यात आला. सर्व कबुली जबाब शंतनूची पत्नी निधी देशमुखनी दिली. 15/5/25 रोजी पोलीस स्टेशन लोहारा हद्दीमध्ये चौसाळ्याच्या जंगलामध्ये एक अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह मिळून आला होता. आम्ही घटनास्थळावर जाऊन आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर गेलो आणि मृतदेहाची पाहणी आणि घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आम्ही तपासाची चक्रे फिरवली. आमचे जे गोपनीय सूत्रधार आहे किंवा गोपनीय माहितीदार यांच्याकडून माहिती संकलित करणं सुरू केलं. त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की जे दारवा रोड जे बार आहे या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शंतनू देशमुख नावाचा जो इसम आहे दिनांक 13 तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दारू प्यायला जात होता त्या ठिकाणी तो आलेला नाहीये अशी चर्चा आमच्यापर्यंत आली आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना विचारपूससाठी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की 13 तारखेपासून आमच्याकडे शंतनू देशमुख आलेला नाही, तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही. त्याच्यानंतर आम्ही त्यांची माहिती पटवली, फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतदेहाचे. त्यांनी फोटो बघितले आणि ज्या इसमाबद्दल त्यांनी माहिती दिली शंतनू देशमुख त्या दिवसचं त्यांचं शर्ट घातलेलं होतं त्यांनी आणि घटनास्थळावर आम्हाला त्या कलरचे काही कपडे मिळाले त्याच्यामध्ये ते थोडेफार मिळणारे होते. आम्हाला तो धागा मिळाला तपासासाठी. त्या अनुषंगाने तो कुठे राहतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती घेतली. त्याची जी पत्नी आहे निधी तिवारी, तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख,
तिची आपण पूर्ण माहितीला विश्वास माहिती घेतली, विचारपूस केली, तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली. त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्यासंबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनू देशमुख याच्याकडून तिला जो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्याचा मृतदेह विल्हेवाट लावून तिने ठरवलं. त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं. त्या पॉयझन तिला 13 तारखेला पाजलं, त्याला दिलं. त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशन मधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग तिने केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 3 विधी संघर्षाच्या बालकाचा तिने उपयोग केला. या तपासामध्ये आम्हाला स्थानिक इन्फॉर्मर तसेच काही गोष्टी तांत्रिक माहिती आम्ही घेतली. त्यानंतर आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर इसम विधी संघर्ष बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले. त्यांना अधिक विचारपूस केली. त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रम उलगडून दाखवला. अशा प्रकारे हा अत्यंत गुंतागुंतीचा जो गुन्हा होता हा उघडकीस आला.